ठिकाणी आपण आता एक उदाहरण घेऊया आणि त्याच्यानुसार हे समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. तर हा त्रिकोणी मनोरा असा आहे, 1 2 3, त्यानंतर 3 4, त्याच्यानंतर 5 6 7 8 9 10 11 12 9 10 11 12 आणि 13. 9 10 11 12 13, त्याच्यानंतर 14 15, या ठिकाणी 14 15 16 17 18 19, त्याच्यानंतर अजून एक आहे इकडं, आता आपल्याला लिहिता येणार नाही पण लक्षात घ्या, इकडं 20 21 22 23 24 आणि 26 असा एक मनोरा दिलेला आहे आणि या मनोऱ्यावर प्रश्न विचारलेले आहेत. मग या मनोऱ्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, आपल्याला पर्यायातून निवडायचं असतं आन्सर, हे लक्षात घ्या. प्रश्न पहिला दिलेला आहे, जर 5 10 16 5 10 16 16 11 7 5 10 16 5 10 16 16 11 7, तर 2 6 11 2 6 11 किती? त्यानंतर पर्याय दिलेले आहेत, 1 11 16 22, पहिला 11 16 22, दुसरा 11 17 24, 11 17 24, तिसरा 1 17 4 किंवा 11 7 4, 11 7 4 आणि चौथा 4 7 11, 4 7 11. आता या ठिकाणी निरीक्षण करायचंय आणि बघायचंय. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे, जर या ठिकाणी तुम्हाला खूप निरीक्षण महत्वाचं आहे. 5 10 16 1 51 0 16 हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे तर्क बांधून त्या संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. तर आपल्याकडे 5 संख्या आहे, 10 आहे 16 आहे. ही संख्या जर तुम्ही बघितली तर अशी आहे. या ठिकाणी मी ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, 5 10 आणि 16 अशा पद्धतीने ही संख्या आहे. त्यानंतर 16 11 आणि 7 म्हणजे ह्या अशी संख्या असेल. बघा, 1 2 3 1 2 3, परत अशी आलेली 1 2 3, म्हणजे ही अशी संख्या झालेली. आता तसंच 2 6 11 2 6 11 अशी आलेली, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 झालेली आहे. मग आता आपल्याला परत 11 7 4 ही संख्याचा गट असायला हवा आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर या पद्धतीने असेल तर, म्हणजे पहिली संख्या 11, दुसरी संख्या 7
म्हणजे 11, 7 आणि 4 असं जिथं असेल तो आपला पर्याय असेल. मग आता शोधा बरं 11, 7, 4 कुठं दिसतोय? टाका बरं पर्याय कोणता आहे? कोपरा दिसत नाही. मग लाईट जर बंद केली तर तो कोपरा दिसेल. कोणता कोपरा दिसत नाही आता वरचा? तर आता फक्त या इथं दिसत नसेल, मी जिथं हात नेतोय तिथं इथं दिसत नाही ना, तर इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईट बंद कर रे निरंजन. तर ते काय थोडेसे आकडे आहेत, पण हे लक्षात आलं का तुमच्या आता? नंबर आता दिसत असेल, आता दिसतंय का? दर्शन, यस, आता दिसेल. तर या ठिकाणी आता तुम्ही जर बघितलं तर असाच आकार घ्यायचा असतो जसा आकार आलाय, आणि म्हणून संख्या 5, 10, 16 ही संख्या आहे ती एकत्र लिहिली जाते, त्याच्यामुळे आपण थोडस गोंधळतो. तर संख्येचे गट आपल्याला मिळाले पाहिजे. 1, 2, 3, 1, 2, 3 आपल्याला मिळालं. पेन्सिलने आपण सहज त्या ठिकाणी करू शकतो. 1, 2, 3 आणि मग 1, 2, 3 म्हणजे 11, 7, 4 हा गट आपल्याकडे कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा 11, 7 आणि 4 हा गट आहे, जो मी या ठिकाणी आता सांगितलंय. 11, 7, 4 का? तर 1, 2, 3 असा इकडे गेलेला आहे. असं आलं ना, असं गेलेलं आहे. 7, 11, 16 असं जर दिलेलं असतं इथं, 7, 11, 16 जर असं दिलेलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला मिळालं असतं 4, 7, 11. म्हणजे हेच उदाहरण जर असं दिलेलं असतं, हेच उदाहरण असंही देऊ शकतात. 5, 10, 16, 7, 11, 16, 7, 11, 16. तर 2, 6, 11 प्रश्नचिन्ह. पर्याय आहे आपल्याकडे, कारण 4, 7, 11 हा पर्याय आहे आपल्याकडे, आणि म्हणून पर्याय जर हाच ठेवला 11, 16, 22, दुसरं 11, 17, 24, तिसरं 11, 7, 4 आणि चौथं 4, 7, 11. मग आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल 5, 10, 16 आणि 7, 11, 16, 16 आणि 7, 11, 16 या ठिकाणी 2, 6, 11 दिलंय. यालाच अशी बरोबर रेषा जर टाकली तर आपल्याला 4, 7, 11 हा पर्याय मिळेल. आणि म्हणून याचं उत्तर मात्र बघा काय फरक केलाय, फक्त एवढा फरक केलाय. तर लगेच उत्तर बदललं. 4, 7, 11 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. तर 4, 7, 11 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला या संख्यांचा व अक्षरांचा त्रिकोणी मनोरा याच्यामध्ये, आता या संख्या दिलेल्या आहेत, अशीच अक्षरही दिली जातील. तर आपल्याला त्याच्यामधला जो आकार जो आहे तो कसा आहे, या दोघांमध्ये असणारा आकार शोधायचा आहे आणि त्याचा संबंध इकडच्या आकाराशी लावायचा आहे. पर्याय पण आपल्याला दृष्टीपथात असले पाहिजे. पर्याय जर वेगळे असतील तर आपल्याला थोडासा वेगळा विचार, थोडासा म्हणजे ते आकार कदाचित असा जर असेल आणि असा जर असेल तर कदाचित असाही विचारू शकतील, असा आणि असा. तर ते कदाचित पर्याय बघून आपल्याला थोडस बदल, किंचित जास्त बदल आपल्याला करता येणार नाही, थोडासा बदल आकारात जर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने विचार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी तर्क कमी आहेत, पण तर्क कोणते आहेत हा गटच आपल्याला ओळखता आला पाहिजे. एखादा म्हणेल 5, 1, 0, 5, 1, 0 तर नाहीये म्हणून 5, 1, 0 घेता येणार. 5, 10, 1, 16 असा आहे का? 5, 10, 1, 16 असं जर करायला गेले तर हा गटच बसणार नाही आपल्याला, त्या ठिकाणी आकारच बसणार नाही. आणि म्हणून या आकृत्या ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा संख्याचा जो गट आहे, कोणत्या संख्या आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असा गट देताना संख्या खूप महत्वाच्या असतात, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने यातला दुसरा प्रश्न आपण घेऊया. हा जरी पहिल्या प्रश्नावर मी 2 प्रश्न तयार केलेत, पण तरीही आपल्याला असे प्रश्न सोडवताना आकारांचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे.
दुसरं उदाहरण बघूया आपण. दुसरं घेऊया. 14, 9, 15 जर 14, 9, 15 14, 9, 15 14, 9, 15 19, 13, 18 19, 13, 18 तर 14, 9, 15 19, 13, 18 तर 6, 10, 9 6, 10, 9 6, 10, 9 प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 7, 12, 13 7, 12, 13. दुसरा पर्याय 8, 12, 13 8, 12, 13. तिसरा पर्याय 8, 12, 11 8, 12, 8, 12, 11 आणि चौथा पर्याय आहे 7, 12, 11 7, 12 आणि 11 7, 12 आणि 11. आता या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करू शकता. अरे परत त्या सूचना नका टाकू. मी तुम्हाला हेच सांगितलं की तिथं फिरत असताना तुम्हाला दिसणार नाहीये. मी जेव्हा बाजूला स्थिर उभा राहील तेव्हा तुम्हाला दिसेल. आता त्या डिस्टर्बन्सला आम्ही काहीच करू शकत नाहीये. मी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलाय की त्याला काही आहे का सेटिंग, पण त्याला काहीच सेटिंग नाहीये. मी जेवढं हलवेल तेवढं ते स्प्रेड होईल. तर अचानक क्लिअर होतंय ज्यावेळेस आपण हे करू. त्या ठिकाणी थोडासा जरी डिस्टर्बन्स आला तरी त्या ठिकाणी ते स्प्रेड होतंय, कारण त्याचं मेगापिक्सल जास्त असल्यामुळे तेवढं होतंय की मी तिथं मध्ये गेलो, माझा हात जरी असा गेला तरी त्या ठिकाणी डिस्टर्बन्स त्या ठिकाणी चालू होत आहे. तर कधी कधी नाही होत, कधी कधी होत आहे. तर ते आता लॉक नाहीये त्याला. बाकीच्या कॅमेऱ्यांना जसं लॉक करता येते तसं काही कॅमेऱ्यांना नाहीये. म्हणजे याला ऍप घेतलं तरी झूम मध्ये तसं मला अजून सापडलेलं नाही. तर असू द्या. तर आता मात्र मध्ये मध्ये क्लिअर दिसत असतील आकडे, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो स्वतः क्लिअर होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला ऍटो आहे, त्याच्यामुळे तो स्वतः त्या ठिकाणी क्लिअर होण्याचा प्रयत्न करत असतो, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी हे जे उदाहरण दिलंय याच्याकडे बारकाईने बघा. आता पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला 14, 9, 15. तुम्ही जर बघितलं तर याचा आकार कसा आहे. 14, 9, 15 असा आकार आहे. 1, 2, 3. 14, 9, 15 दिलेलं आहे. 19, 13, 18. बघा 19, 13, 18 म्हणजे 1, 2, 3. तुमच्या लक्षात आलेला असेल असाच आकार आहे, फक्त हा असा वाचला तर हा असा वाचलाय, एवढाच फरक आहे. मग 6
10 आणि 16, 6, 10 आणि 9, 6, 10 आणि 9, 1, 2, 3, 6, 10 आणि 9, बरोबर ना, 6, 10 आणि 9. आता हा आकार असा आहे, हा जर असा असेल तर आकार असाच असायला हवा आहे, म्हणजे असा असेल. पण वाचताना आता समजा इथं जर तो आकार असेल तर वाचताना 11, 12, 7 असा वाचावा लागेल. इथं जर असेल तर तो कसा वाचावा लागेल, 11, 12, 8 असं वाचावं लागेल. आता याच्यातला कोणता बसतोय ते बघा. या ठिकाणी आता आपल्याकडे असे आहेत 7, 12, 11, 7, 12, 13 असा आकार दिलेला आहे. 7, 12, 13 हा असा आहे आणि हा असा आहे. हा चालतोय का बघूया. 7, 12, 13 पुढे बघूया 8, 12, 13, 8, 12, 13 हा आकार चालेल का? 8, 12, 11 असा आकार चालेल. 8, 12, 11 हा आकार तुम्ही जर बघितला तर त्या ठिकाणी जुळणारा आकार आहे असं वाटतंय का? का 8, 12, 11 तर शक्यच नाही, कारण आपल्याला परत याच रूटने जायचं नाही. 11, 12, 8 असतं तर आपण मान्य केलं असतं. म्हणून हा 8, 12, 11 पण नाहीये. 8, 12, 13 हा आकार याच्यासारखा होतो त्रिकोणासारखा, तर तोही नाहीये. म्हणजे 8, 12, 13 नाहीये, 8, 12, 11 नाहीये. 7, 11, 12, 7, 11, 12 म्हणजे या अशा पद्धतीने होतंय त्रिकोणासारखा, तर ते नाही. 7, 12, 13 हा आकार जो आहे तर हा आकार याच्यासारखा होतोय बघा. 7, 12 म्हणजे या ठिकाणी हा आकार जो आहे हा त्याच्यासारखा होतोय. आणि म्हणून आकार याच्यासारखा झाला पाहिजे. हे आकार तसे होणार नाहीत, हे असे होणार आहेत. असा आकार पाहिजे की इकडं तर हे इकडं अशा पद्धतीने आकार, म्हणजे 7, 12, 13 हा आकार जो आहे हाच या ठिकाणी योग्य आहे. 7, 12, 11 सुद्धा हा असा होतोय, तर असा आकार नाही येतो इकडे. याचा पर्याय बघून आपल्याला हा आकार द्यावा लागेल आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असेल. तर निरीक्षण करायचंय. कधी कधी आपल्याला या ठिकाणी आकार शोधावे लागतात. हे आकार नाही आहेत, हे एकही आकार त्या ठिकाणी बसत नाही. हे याला लागू पडणारे आकार आहेत, पण आपल्याला याला लागू पडणारा आकार हवा आहे आणि म्हणून तेवढा बदल आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. मी मगाशी सांगितलं तसं या ठिकाणी पर्याय पाहिजे होता 13, 12, 7 हा पर्याय पाहिजे होता, पण तो नाहीच आहे याच्यात. जर या पद्धतीने जर घेतलं 1, 2, 3, 3, 2, 1 बघा, तर इथं 13, 12, 1 हा जर पर्याय असता तर हा सुद्धा आपण डिलीट करून 13, 12, 13, 12, 7 हा पर्याय घेतला असता, परंतु तो नाहीच आहे आणि म्हणून हे आकारावरून तरी हे साम्य आहे. बाकीचे एकही आकारावरून साम्य नाही, म्हणून ते आपण पर्यायावरून गेलो. पर्यायावरून ही सगळे फेल ठरले. आपण आधी सांगितलं होतं एक तर 8, 12, 11 हे उत्तर पाहिजे, 11, 12, 8 हे उत्तर पाहिजे, किंवा दुसरं बसतच नाही 13, 12, 7 हा असा जर आकार ठेवला तर 13, 12, 7 हे सुद्धा बसतंय. त्याच्यानंतर 12, 11, 6 जर असतं तर ते सुद्धा बसलं असतं. म्हणजे विरुद्ध बाजूने आकार जर घेतले असते तर ते बसले असते, पण ते पर्यायच नाहीयेत आणि म्हणून 7, 12, 13 हा पर्याय आहे आणि म्हणून या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येईल. मीटिंग फक्त 10 मिनिटं राहिले असले तरी आपल्याला अजून एक उदाहरण असं घेता येईल. आपण घेऊया. या ठिकाणी आपण पुढचं उदाहरण घेऊया. 10, 6, 11 तिसरा प्रश्न घेऊया. दहा 6, 11 10, 6, 11 17, 23, 16
17, 23, 16 तर 6, 3, 7, 10, 6, 11, 17, 23, 16 तर 6, 3, 7, 6, 3, 7 प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत आपल्याकडे 7, 11, 6 पहिला पर्याय आहे. 7, 11, 6 दुसरा पर्याय आहे. 12, 17, 11 12, 17, 11 तिसरा पर्याय आहे 12, 17, 11 तिसरा पर्याय आहे 12, 17, 18 12, 17, 18 आणि चौथा पर्याय आहे 12, 7, 11 12, 7, 11. आता या ठिकाणी आकार बघायचे परत कसे आहेत निरीक्षण करायचंय आणि उत्तर काढायचं आहे. आता या ठिकाणी 10, 6, 11 पहिली संख्या आहे 10, 6, 11 10, 6 आणि 11 म्हणजे असा त्रिकोण आहे. आपण त्याला क्रम पण देऊ 10, 6, 11 त्याला आहे 17, 23 आणि 16 17, 23 आणि 16 1, 2, 3 म्हणजे आकार सारखाच आहे फक्त काय केलंय हा असा ट्रायंगल आहे तर तो असा ट्रायंगल झालेला आहे. 6, 3, 7 या ठिकाणी दिलेले 6, 3, 7 म्हणजे 1, 2 आणि 3 लालने बघितलं. आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की पर्याय कोणता आहे तो बघायचा आहे. मग आता आपण एक एक पर्याय बघूया. 7, 11, 12 बसेल का? 7, 11, 12 7, 11, 6 7, 11, 6 हा पर्याय बसेल का तो बघा. 12, 17, 11 आता याच्यात जवळचा पर्याय नाहीये. 7, 11 आणि 6 यामध्ये 6 आणि 7 डबल आलेत पण आपल्याला पर्याय दुसरा मिळतोय का असा आकाराचा तो आपण बघूया. आकार तर सारखा आहे पण दुसरा बघूया. 12, 17, 11 बघा तसाच आकार आहे आणि बघा हा जसा इथं आहे तसाच हा इकडचा पर्याय आहे. म्हणजे हा 17, 23, 16 म्हणजे मधला आकडा इथला बरोबर 11 मधला आहे. 12, 17, 11 हा असू शकतो. अजून आपण पुढचे पर्याय घेऊया. हा थोडासा आपण बाजूला ठेवूया. आकार आहे पण या ठिकाणी त्यातले 2 आकडे आलेले आहेत. पुढे बघूया 12, 17, 18 12, 17, 18 हा होऊ शकत नाही. तुम्ही जर बघितलं हा असा आकार आहे म्हणजे तो होऊ शकत नाही. हे निश्चित झालं. 12, 17, 18 पुढे 12, 7, 11 12, 7 आणि 11 परत तसाच आकार येत नाही म्हणजे हाही नाही. हाही घेऊ शकत नाही कारण 7 आणि हा आपल्याकडे आहे तसा पर्याय. जर आपण बघितलं 6, 3, 7 आणि त्याच्यानंतर 11, 17 आणि 12चा जर बघितलं तर इकडे बघा 11, 17, 12 आहे जसं 16 हे आहे पण त्याचा क्रम असाच हवाय. मग इकडे जसं दिलं 1, 2, 3 तसाच क्रम आलेला आहे 12, 7, 11 आणि म्हणून हा पर्याय पूर्णपणे बसतोय आणि म्हणून 12, 7, 11 हे उत्तर या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला
रचना करायची आहे. तुम्ही जर इथं टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 2 3 बरोबर याच्या इथं आलेलं आहे, याचं जसं इथं आलेलं आहे तसं. जसं 6च्या बरोबर खाली 16 आलेली तसे 3च्या खाली 11 आलेलं आहे. तर हे बघा, हे एक आपल्याला थोडंसं मिळतंय. तर आपल्याला या ठिकाणी आकारांचं निरीक्षण करायचंय आणि आकारांच्या निरीक्षणावरून आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी हे आकडे ओळखायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे आकडे आपल्याला ओळखता येतील. आणि या ठिकाणी आपल्याला हा घटक सोपा आहे. फक्त आकार आपल्याला ओळखायचा